आता बोला तुम्ही, मी रेकॉर्ड करतोय ना, आता बोला तुम्ही फक्त. तुम्हाला बोलायची तुमचं अहो. तसं तसं नसतं मॅडम, बोलताना बी थोडंसं बोला. आम्ही रेकॉर्ड केलं मी तुम्हाला लगेच राग आला. आम्ही काय तुमचे हे केलंय का? आम्हाला किती वेळ अडून धरलंय मॅडमनी माहिती का? मग आम्ही काय म्हणलो, जी म्हणतो ती पैसे, मी मला पैसे बी टाकतो काय नाही म्हणलो का आत्ता? पैसे टाकतो म्हणलोय मी. पण आम्हाला अपडेट द्या ना तुमचं काहीतरी, की तुम्ही असं अडून एखादं पार्किंग केलं मग निसते पैसे, पण कशाचे पैसे नेमकं? बरं ठीक आहे, अपडेट तर द्या ना तुम्ही. बरं काल चक्कर मारायची, आज चक्कर मारायची, तुम्ही ही चुकीचं करताय. मग असं एका रागानं आम्ही हिडिओ काढायला लागलो, तुमच्या तोंडावर लगेच राग येतो की हिडिओ काढू नका, नाही तर काढायची तर काढा, जिथं टाका तिथं टाका. ही तर पद्धत नाही बोलायची. एवढा राग तुम्हाला म्हणलं, आम्ही कसा राग सहन करायचा? रेकॉर्डिंग म्हणजे आम्हाला ठेवावं लागेल ना. तुम्ही एक तासभर झालं मला उभा केलं, माझं दुकान बंद आहे. काय म्हणलात? हा. नाही ना. मग मी कुठं काय म्हणलो? मग मी तुम्हाला राग, हिडिओचा राग नाही आला पाहिजे पब्लिसिटीमध्ये. मला बी सेफ्टी लागेल ना. मी काही चुकीचं करतोय, मला पाहिजे ना हिडिओ सेफ्टी. मी तुमची इथं आलोय का, बळच घुसलोय का, उद्या कोणी काही बी करू शकतं ना. मग मला किती वेळ बसेल तुम्ही? एक ते एक, आता एक तासभर बसेल. एवढे नंबर घेतले, मी कधी आलोय? मी थोडी तुम्हाला पैशाला नाही म्हणलो. तुमची केवायसी नाही, पाईप अपडेट नाही, काहीच अपडेट नाही. बरं नसून द्या. बरं कसं बरं बरं के बरं ऐका ना केवायसी नाही मी ऐका ना, केवायसी बी केली. तुम्ही आत्ता आला, तुम्ही कधीपासून कामाला इथं? आम्ही लॉकडाऊन पासून येतो, मी इथं बघतो. तुम्ही पहिल्यांदा दवाखान्यात होता, तुम्ही आता इथं आलात, मी तुम्हाला ओळखितोय. नाही नाही मग मी काय चुकीचं बोललो? तुम्ही पहिले चौरे डॉक्टरच्या तिथं होतात, मी ओळखितोय तुम्हाला. तुम्हाला तर मी बोलतच नाही. फक्त मी बरं काल बी मी आलोय. नाही नाही, मग मी तिथं बी पुरावा आहे. नाही नाही, तो बी पुरावा आहे. तिथले बी व्हिडिओ रेकॉर्ड आहे. तिथं तुम्ही कामाला होतात तिथं बी. मी तुम्हाला आज नाही ओळखत, पण तुम्ही आता म्हणतात केवायसी नाही, हे नाही, कशाहून नाही केवायसी? बरं तुम्ही म्हणतात पाईप घ्या, कशाहून? बरं उद्या देतो म्हणलं, 200 रुपयाचा प्रश्न नाहीये, पण तुम्ही अडून घेतल्यामुळे. मग आम्ही कुठं नाही म्हणलो तुम्हाला, फक्त आजची उद्या म्हणलो. आडवं कुठं तुम्ही? मला तासभर बसलंय. तुम्ही चांगल्या माणसाला तर तास तास बसतात म्हणलं, कसं व्हायचं सांगा ना? तुम्हाला वाटलं की शिवडीचा राग येतो म्हणलं, कसं व्हायचं? लोकांसाठी चांगलं काम करायचं ते मग ठीकच आहे. मला 10-20 नंबरपर्यंत तुम्ही बसिताल. चला तर सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. सकाळच्या आता सध्या 9 वाजल्यात. आज आहे पंचमी, सोमवार दिवस. आज तारीख 17 आहे. आणि आज सण जरी असला पंचमीचा, तरी सुट्टी नाही पोरांना शाळेला वगैरे. आणि आज आहे ना सकाळ सकाळ धरूनच गिऱ्हाईक चालू होतं दुकानाला. तर काल थोडंसं मी जी गॅसचं दाखवलं, तर काल रविवार होता, रविवारचं मी गेलो गॅस टाकी आणायला. आज होती पंचमी म्हणून. तर तिथं काय झालं ते मी सांगायचं थोडंसं प्रयत्न करत होतो. की तिथं गेलो मी, तर मी म्हणलं गॅस टाकी आदल्या दिवशीच गेलो मी बघा, शनिवारी गेलतो, रविवारी मला टाकी आणायची होती. तर गेलो तर म्हणलं 45 दिवसात टाकी भेटती, 45 दिवस भरलेत का? आणि 45 दिवस भरलेत म्हणले. काय म्हणलं अडचण काय आहे का, केवायसी वगैरे काय असेल तर करून घ्या. तर म्हणले सगळं रेडी येऊ द्या आणि टाकी घेऊन जा तुम्ही. तर मग मी दुसऱ्या दिवशी टाकी घेऊन गेलो होतो. मग काय झालं, टाकीचे पैसे ते म्हणले 955 रुपये होते. आणि एक पाईप आलाय, तो सरसकट सगळ्यांना आलाय, ते तुम्हाला 210 रुपयाचा घ्यावा लागेल. तर मग घ्यावं लागेल. त्याच्यावरून थोडंसं काय झालं ते तुम्हाला सांगतो थोडक्यात. ते म्हणले की पाईप घ्यावा लागेल. मी म्हणलं माझ्याकडे काय पैसे नाहीत. मी तुम्हाला काल विचारलं होतं की टाकीला किती पैसे लागतील, मी तेवढेच पैसे आणलेत. आणि तुमचा पाईप जर द्यायचा असेल तर मी पुढच्या वेळेस नेतो म्हणलं, नाही तर मग 2 दिवसांनी नेतो, मला आज टाकी द्या, उद्या सण आहे. तर ते म्हणले नाही नाही, तुम्हाला पैसे द्यावाच लागतील. काय तुम्हाला पायपा एवढे पैसे नाहीत का? तर म्हणलं पायपा एवढे पैसे माझ्याकडे आहेत का नाही, समजा ठीक आहे माझी अडचण असेल बी नसेल बी, पण म्हणलं की तुम्ही काय करा मला द्या, मी उद्याच्याला तुम्हाला देतो. तर ते म्हणले मॅडमला बोलून बघा. मॅडमला बोललो तर मॅडम म्हणलं एक अर्ज लिहून द्या. तर म्हणलं ठीक आहे, अर्ज काय मला, तर मी काय लिहायचं आहे मला काय माहीत नाही, तुमचा अर्ज असेल त्याच्यावर मी सहाय्य करतो. बरं ठीक आहे म्हणले, थांबा थोडं. मी थांबल्याच्यानंतर मला थांबून घेतलं 1 तासभर. म्हणले आता कस्टमर चालू आहे, तुम्हाला कुठं फॉर्म देत बसावा. बरोबर ठीक आहे म्हणलं, बाबा तुमचे 10-20 कस्टमर झाले, अर्धा 1 तास झाला, तुम्ही काय हालचाल करीनात. आणि मी निवांतपैकी बसलो होतो. त्याच्यानंतर उठलो, म्हणलं काय करायचं, तुमचा फॉर्म नंतर भरा, त्याच्याला मी पाईप नेतो. म्हणलं एवढं काय लय मोठं नाही फॉर्म भरायचं, मला तुम्ही आता गॅस टाकी द्या, मला जायचं दुकानावर.
तर मग असा विषय चालू होता. तर ते म्हणले जायचं तुम्हाला तर पैसे टाका पाईपाचे. म्हणलं की तुम्हाला मी मागाही म्हणलंय आत्ताही म्हणलंय तेच, तुम्ही एक तासभर बसून तुम्ही काय करताय. तर मग म्हणलं ठीक आहे. ते म्हणले काहीच नाही, बोललेच नाहीत. मग म्हणलं तुम्ही टाकी द्यायना थांबून धरलं. मी हिडू काढायला सुरुवात केली. तर ते लगेच थोडा हिडू काढला मी की लगेच ते मॅडम म्हणला एक काढ हिडू, कुठं टाकायचं तिथं टाक, काय टाकायचं तिथं टाक. म्हणजे एकदम धमकी दिल्या म्हणे. मग मी डायरेक्ट काय केलं, हिडू सुरू केला. तो तुम्ही हिडू पाहिला पालिंदी ऑफिसमध्ये मॅडम काय बोलत होत्या, OTP आलाय का, येतोय का, तुमची KYCच नाही. तर KYC नाही तर मग आता एवढं बेकार परिस्थिती होती, विद्ध झालं तवा. तर तेव्हा आम्ही KYC करूनच टाक्या आणल्या ना, बिना KYCच्या आणल्या का नाही. बरं तुम्ही पाठीमागं माझी हिडू जे रेग्युलर बघते त्यांना माहिती, मी जसं देवानं आलतो केदारनाथ बद्रीनाथ करून, तसं पहिल्यांदा मी काय केलं, गॅस टाकी आणायला गेलतो. तर मला 15 दिवस गॅस टाकी दिली नव्हती. 15 दिवस मी चुलीवर स्वयंपाक केला दीपालीने. हे पण आपली व्हिडिओ आहेत आपल्याकडे. आणि मग त्या टायमाला तुम्हाला KYC केली, तुम्ही टाकाय दिला, तर अजून बी मी टाकी न्यायला गेलो, तुम्ही काय म्हणता KYC नाही तुमची. तुम्ही व्हिडिओमध्ये काय म्हणतात KYC नाही. आणि मग पाईप घेतलं की KYC होईल. म्हणजे पाईप घेतल्यावर कसं काय KYC होईल. बरं ठीक आहे, तुमचं सगळे नियम चालू येतं, ऐकतो मी नियम. मग तुम्ही मला दाखवा ना, ही पाईपाचं कुठं आलंय नेमकं, हिथं तुम्हाला दाखवते ना कॉम्प्युटरला पाईप द्यावा लागेल, तर मला तसं दाखवा ना. तर तुम्ही सांगा, पाईप जर ह्यांचं द्यायचा नियम आत्ता लागू झालाय तर तुम्ही बोर्ड लावा, 2 दिवस अगोदर सांगा लोकाला. हां, आणि ते बी नाही लगेच पाहिजे. बरं ते बी आहे, मग तुमचा नियम तर दाखवा ना. तुम्ही आम्ही 250 रुपये देतो ना, तुमच्या पाईपाचं बिल आहे ना, तुम्ही कर्मचारी कामाला आहेत ना, त्याचा शिक्का आहे, तुम्ही कर्मचारी आहेत का मालक आहेत का, बळेच पैसे घेताय, एवढे एवढे पैसे टाका अकाउंटला. मालक म्हणजे समजा ठीक आहे असेल त्यांचं कोणचं अकाउंट त्याला. आणि मग ही काय थोडी लुटमार होती का काय होती, मग आम्हाला बी सांगायला पाहिजे ना की बाबा तुम्ही एक तर नाही तर अडूनच घेताय पैसे, ऑप्शन द्याय ना दुसऱ्या दिवशी, की एकदा वॉर्निंग बी द्याय ना की ह्या वेळेस नाही, आपण पुढच्या वेळेस तुम्हाला न्यावाच लागल. सगळी तुमचीच दमदाटी. मग त्याच्यामुळे व्हिडिओ काढला होता, थोडासा हे झालं. मग शेवट पैसे त्यांनी घेतले. पुढं मी काय वाढील नाही, मला बी त्यांनी काय हे दिलंच नाही, त्याचं बिल नाही दिलं काहीच नाही. म्हणले सिस्टमला ॲड होतं. आपण तुमची कोणची सिस्टम आहे आम्हाला काय कळायचंय. हां, तर झालं असं. नंतर सगळं तिथलं यंत्रणा पण बंद पडली. तर मग मी काय म्हणलं की मी तुमचं समजा व्हिडिओ काढतोय, मग तुमचे लोक उठून आतमध्ये गेले आणि बाकीच्या लोकांना काय केलं, मोकार थांबून धरलं ना, तुमचं नेट बंद झालं लगेच. थोडासा आवाज येतोय तेवढं एकदा गाडी जाऊन द्या. पुढून गाडी आली चाललेली वरती देवाला, त्याचा गाण्याचा आवाज चालू आहे. तर तेच मी व्हिडिओ काढतोय, मग तुम्ही सर्वजण उठून गेलात, बाकीचे लोक येऊन थांबले, त्यांचा टायमाचं काय. तुम्ही बघितलं असं पुढच्या सगळ्या मोकळ्या झाल्या. आणि मग तुम्ही सगळ्या चुका तुम्हीच करायच्या आणि आम्हाला नुसतं दम द्यायचा. हा सिस्टम आहे, सिस्टम आहे. काय सिस्टम आहे, फोटो तर काढा, कॉम्प्युटर तुम्हाला दाखवते सिस्टम. फोटो काढा, आमचा मोबाईल घ्या, काहीतरी म्हणा ना, तुम्हाला दाखवतो सिस्टम मध्ये. हे आता काय आम्ही फोटो काढून देतो तुम्हाला, काहीच नाही. एकदम दमदाटी काय करायची करून घ्या. अरे मग तुम्हाला एजन्सी दिली म्हणजे आता आम्हाला दुसऱ्या दुकानात जात येत नाही. तुमचं दुकान असतंय, तुला पटलं तर की नाही तर नको घेऊ, तर आम्ही दुसऱ्या दुकानात जाऊ. पण ही तर एजन्सीच ती आहे, मग कुणाकडे जाणार आम्ही. आणि काय करायची करून घ्या म्हणजे आम्ही काय करायचं, पोलीस स्टेशन जाऊ काय सांगायचं तुम्हाला. तुम्ही तर म्हणता ना, मग पोलीस स्टेशनला बी गेलं, तुम्ही तक्रार केली, ते म्हणते ह्यांची KYCच नाही, मग हे काही बी म्हणतात. मग पुरावा तर लागेल ना हिडिओचा. पण तरी आपल्याला तसले कुठाने करायचे नव्हते. सिस्टम सगळं बंद झालं. त्याच्यानंतर त्यांनी एक जणाला बोलून घेतलं. त्याच्यानंतर तो बी ओळखीचा होता. तो बी म्हणला की जाऊन द्या, ज्यांना पाईप लागते त्यांना समजा द्या, ज्यांना नसेल तर नका देऊ, कुणाकडे पैसे असले तर घ्या, सगळं सांगितलं. तरी बी त्या कामगाराचा गुस्सा तीच, ती मॅडम जेव्हा होत्यात ना, तुम्हाला पैसेच द्यावा लागतील. मागून एवढं काढलं, म्हणलं सध्याला आता आपल्याला टाकी लागते, मी पायपाचे पैसे दिले, मला आपल्याला पण पुरावा राहील. पुढं मी अजून बी तक्रार करू शकतो नाही का पोलिटिशियनला जाऊन, की ह्याचं मला बिल नाही, ह्याचं काही अपडेट नाही, हे आडून सगळ्यांचे पैसे घेतात, माझेच नाही. आणि बरेचसे लोक तक्रार करीत होते की आम्ही पाईप नवीन टाकून घेतलेत. काही लोक आले, कंपनीचे लोक आले, ते म्हणजे कोणची कंपनी, कंपनीचे कोणी ना, आमचे लोक थोडे आलते. मग आता आम्हाला काय माहिती तुमचे लोक कोणचे ह्यांचे लोक कोणचे येतं. प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारायची का. मग 10 वर्ष तुम्ही कधी पाईपाचं ही नाही आणलं ना, आता मध्येच कसं काय आणलंय का, तुमचे भांगार पाईप पडलेत म्हणून सरसकट इकायचे तुम्ही. मग तुमचं कसं बी चालतंय आणि आमच्या गरीबाचं करा, काय करायची काय काय आम्हाला करायची करा. मग ही सिस्टम आहे का. तर झालं असं होतंय. आणि मग काय आपण म्हणतो 200 रुपयासाठी काय टेंडर बसायचं, ठीक आहे 100% ठीक आहे, आपण सोडून बी देऊ 200 रुपये. पण तुम्ही आजची उद्या बी नाही म्हणत, थोडं बी सहन नाही करीत, म्हणलं तुमचंच नियम, म्हणलं आमचं काय आहे, पुन्हा उरमायचं जा काय करायची करून घ्या. म्हणजे किती दादागिरी पैशाचं एवढंही. आणि काम करा नाही बी. आणि समजा तिथं असन मालक असन कोणी असन त्यांचं बी, त्यांना ना बिल्ले आहेत का, तुम्ही कामगार आहेत का, किती दिवसाचा काहीच अनुभव नाही. महिना आले की तुम्ही बोला तर खुशाल. आपण कुणाला मांडायचं काय, आपण तिथल्या टाक्या बळच उचलून आणायच्या का. तर चला असं झालं, ह्या व्हिडिओचं पूर्ण असं कारण होतं.
तर चला आता आज आहे पंचमी, तर हो विषय आपण साईडला ठेवू. कमेंट करा काय विषय वाटला तर. असेच लोक लुटीत आहेत का काय कळाना मला. आणि तू मग आमच्याकडून पैसे घेतात तर बिलं बी देत नाहीत. पायपाचं बिल दिलं पाहिजे, काहीतरी दाखवलं पाहिजे. आज आहे पंचमी, तर आज गावात जायचंय मंदिरात. दीपाली म्हणली आवरा थोडं. दीपाली पण आवरले. दीपालीचं आम्ही येतो आता गावात जाऊन. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते बघायला भेटल. तर बघा, कमेंट करा, बघू त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतंय. जाता जाता जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल घंटीला क्लिक करा, म्हणजे आपले असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आपण सबस्क्राईब आणि बेल घंटीला क्लिक केलं ना तर रोज मी व्हिडिओ जे टाकतो ना ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. तर चला बाय. तर असा पाईप होता, तो ह्यो पाईप आणला आणि काल जसं म्हणले तुमची केवायसी नाही, तर बिना केवायसीची मला टाकी दिलीच कसं काय मग. तर मी जी टाकी आणली ना, टाकी आणली तेव्हा केवायसी केली नाही, पाईप घेतला की लगेच टाकी देऊन टाकली. मग केवायसी कुठं गेली? कशा मॅडम बोलत होत्या व्हिडिओमध्ये केवायसी म्हणजे पाईप दिले की अपडेट केवायसी होती. काय मलाच काय मिळालं का कोणच्या केवायसी आल्यात त्या. आता हे दिलं की त्यांना याड होतं तिथं की लगेच मग तुमची केवायसी म्हणजे तुम्हाला टाकी देता येते आणि आम्ही आजवर केवायसीच नाही हेच नाही. काय नाटकं करीत येत काय बोलत येत बाया बी, म्हणजे असं एकदम व्हिडिओ काढतो तो आमचंच खरं सगळं दाखवायचं त्याच्यात. काय म्हणजे इतकं बी माणसांना लबाड बोलावा एवढं बी असतं बा. ही काय व्हिडिओ आपलं खोटे नाटे चालावं म्हणून आपण खोटं बोलतो म्हणून. रोजचे लोक कामाला येतात, रोजचे प्रश्न येतात, हिथं तर सिरियस बोला. काय माझ्या काय हे आहे का माझ्याने म्हणजे काय हिथं काय आपलं ही चाललंय का, म्हणजे कॉमेडी चालली का काय. अहो माझ्यासारख्या चांगल्या माणसाला शिकलेल्या आपण रोज हे म्हणजे व्हिडिओ काढतोय ते सुद्धा सांगून सुद्धा त्यांना म्हणलं बी माझं यूट्यूब चॅनल आहे, मी सर्वांना सांगतो तुमचं की नवीन अपडेट आलंय, पाईप घ्यावा लागन, सगळ्यांनी जास्त पैसे घेऊन या. आणि ते मलाच धमकी. आणि मी सगळ्यांना सांगतो मला की तुमचा पाईप आलाय तर बाबा पैसे जास्त लागतील म्हणून सुद्धा व्हिडिओमध्ये सांगतो. 210 रुपये लागतील पाईपाला म्हणून सांगतो. तरी पण काय लोक बी कुठं कुठं काय काय बोलतेत, काय काय नाही. चला ना. चला चला. तर आज आहे पंचमी आणि आज आम्ही चाललो गावात दर्शन घेण्यासाठी. आज पंचमी आहे, सण आहे. आता सकाळच्या श्रावणी सोमवार पण आहे, आज पहिला श्रावण सोमवार आहे. आज सोमवार त्यासाठी महादेवाच्या मंदिरात पूजा करण्यासाठी मी चाललेली आहे. तर चला मंदिरातून जाऊन येतो, है की नाही. हा येऊ मंदिरात जाऊन. चला. चल. मी पडलो पाय. हा काय सांगते काय की कानात एवढं.